हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आज श्री माऊली प्रतिष्ठान गावभाग हुपरी आणि अष्टविनायक गणेश मंडळ पारकट्टा गावभाग हुपरी यांच्या वतीने या शिवाजी चौकामध्ये कार्यक्रमाचं आयोजन होतं, पण पावसामुळं या ठिकाणी घेतलेलं आहे. तर त्या अनुषंगानं महाराज मी या ठिकाणी 9व्या अध्यायामधली 516 नंबरची ओवी निरूपणासाठी घेत आहे. तर आधी ओवी काय आहे? तर ओवी असे आहे, तरी झडझडोनी वहिलाने ये भक्तीच्या वाटेला जिया पौष्य व्यंग निधाम माने. काय सांगतात भगवान? सांगतात की तरी झडझडोनी वहिलाने. त्याचा अर्थ असा आहे, तो आता इकडे तिकडे या भक्तीच्या वाटेवर असा तसा येऊ नको, तरी झडझडोनी वहिलाने ये भक्तीच्या वाटेवर ये. म्हणजे या एकदा भक्तीच्या वाटेवर ये, आणि एकदा तू या भक्तीच्या वाटेवर आलास की तुला माझं निधाम दूर नाही, लांब नाही, असा या ओवीचा. वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी, ज्ञान होई अज्ञानासी ऐसावर या टिकेसी. ज्ञान होई मुडा अतिमूर्ख त्या दगडा, आणि वाचेल जो कोणी जरी कशी बोटांनी. संत मला माहिती काय म्हणतात, जर ज्ञानेश्वरीची ओवी तुम्हाला वाचता जरी नाही आली तरी जो कोण ज्ञानेश्वरीच्या ओवीवर बोट ठेवल आणि बोट भरवण्याचं काम करल त्याला मी लोटांगण घालायला तयार. आताच हरिपाठ झाला, तुम्ही जाण म्हणला, तुम्ही जाण या शब्दाचा तत्वज्ञानानं सांगितलेला तर ज्ञान. हरि कोण आहे? तर हरि ज्ञानरूप आहे. चहुर्वेद
6 शास्त्री कारण 6 शास्त्र कारण रूपानं हरल्या जातात आणि 18 पुराण हरिसी गाठी म्हणजे 18 पुराण सगुण रूपानं हरल्या जातात. 4 वेद आहेत, 6 शास्त्र आहेत आणि 18 पुराण आहेत. 4 अधिक 6 10 आणि 10 अधिक 18 28 असं योग्य 28 आहे. ही ज्ञानेश्वरी आहे, ही संपूर्ण ज्ञानेश्वरी तुम्ही बघितली तर ही ओम या शब्दात जोडलेली आहे. ओम म्हणजे तरी काय? ओम म्हणजे आकार, उकार, मकार, अर्धगोलाकार. ही जशी 3.5 अक्षर आहेत तसं मला सांगा मुहूर्त किती आहे? 3.5. शक्तिपीठ किती आहे? 3.5. तसं हा देह किती हात आहे? 3.5. तसं ज्ञानेश्वरीच्या ओव्यात कोणत्याही घ्या त्या 3.5 ओळीच्या आहेत. आपण आता श्री क्षेत्र हुपरी ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी वारी करून परवा आलो. त्यानंतर थोड्या ओव्या कशा आहेत ह्याचं थोडं निरूपण करतो आणि मग मी माझा विषय करतो. पहिल्या अध्यायामध्ये पहिली ओवी ओम नमोचे अध्याय वेदपाध्याय जय जय सुसंवेदात रूपा देवा तुझी गणेश सकलात मती प्रकाश मने उदासू अवतारे. हे शब्द ब्रह्म असे त्याची मूर्ती सुवेश ते वन उपून ते करत असे तो म्हणून जाण तेने मूळ भजिले तेने एकच कार्य होईते जैसे मूळसिंचने सहजे शाखा पलो संतुष्ट. पण देखा अनुभव या प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे ते सारथ्य पण पात्राचे करत असते. तेव्हा 4व्या श्लोक आहे तद्विद्येन पापेन परिप्रश्नेन सेवया परिशीयंती ते ज्ञान ज्ञानी तत्वदर्शी. ते काही बोलून उभी टाकते ते ज्ञान पैदा आवावे जरी म्हणे आधी आणावे तरी या संतासी भजावे संसद. म्हणजे तो ज्ञानाचा गुण का ते सेवा हा दाखवायचा तो स्वाधीन कधी सुट्टा ओळखली. तुमची सेवा पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला हा मंदिरामध्ये प्रवेश नाही आहे. किंवा 13 होलीमध्ये धावला अहंकाराचे गोष्टी विशेष नजरी अज्ञाना पाठी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचे. किंवा 18 श्लोक आहे यत योगेश्वरा माहित पापा धुंधरा तत्व श्री विजयभूती ध्रुवा नेती मित्र या बोला संजय म्हणे जे एराचे मी नेणे परी आयुष्य ते जिने ते पडे केला चंद्र ते चंद्रिका शंभू ते अंबिका संत ते विकास देखील दया ते धर्म. तुमच्या मनात आधी दुसऱ्याबरोबर दया निर्माण व्हावं लागते. दया ते धर्म धर्मूस का सुने पुरुषोत्तम आधी जायचा वसंत ते म्हणे आणि भले ते सुने सुने पारंगणे सारंगाची आणि महत्वाची ओळी बोलण्यासाठी घ्या गुरु देते ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आधी जायचं. त्या ओव्याचं मी का सांगितलं थोड्या कानावर जाऊ देत म्हटलं कारण का त्यात कोणती ओवी घ्या ती 3.5 ओळीची. एखादं आपण पुस्तक वाचलं तर आपण काय म्हणतो 15 वेळा वाचलं 20 वेळा वाचलं त्याचा कंटाळा आहे. पण ज्ञानेश्वरीचं महत्व काय त्याची बोली संपत नाही. त्याची बोली संपत नाही. संत तुकाराम महाराजांच्या काही संत जगनाडे महाराज गेले चला म्हणले संत तुकाराम महाराज म्हणले जगनाडे महाराज चला पंढरपूरला जाऊन या. संत जगनाडे महाराज काय म्हणले ह्या वर्षी जरा शेतीची कामं आहे म्हणजे पुढल्या वर्षी आपण महाराज पंढरपूरला जाऊ म्हणले. दुसऱ्या वर्षी संत तुकाराम महाराज त्यांच्या घरी गेले चला म्हणले मागल्या वर्षी येतो म्हणला आला नाही ह्या वर्षी चला म्हणले. अहो ह्या वर्षी काय येतो म्हणले ह्या वर्षी काय झालं अहो ह्या वर्षी म्हणजे जरा मुलांची नावं शाळेत करायची. तिसऱ्या वर्षी संत तुकाराम महाराज त्यांच्या घरी गेले चला म्हणले 2-3 वर्ष झाले तो म्हणला आला नाही ह्या वर्षी चला. अहो ह्या वर्षी काय येते म्हणले आणि काय झालं अहो ह्या वर्षी माझी बायको म्हणजे माझी बिराडं झालं. 4थ्या वर्षी संत तुकाराम महाराज त्यांच्या घरी गेले चला म्हणले 2-3 वर्ष झाले तो म्हणला आला नाही ह्या वर्षी चला. अहो ह्या वर्षी काय आणि काय झालं म्हणजे अहो म्हणजे मी चालले. त्यावेळी संत तुकाराम महाराज पंढरपूरला जाऊन आले. पंढरपूरला जाऊन आल्यानंतर देहू गावामध्ये एक आंब्याचं झाड त्या आंब्याच्या झाडाची फांदीची काढली. त्या फांदीला संत तुकाराम महाराजांनी आपल्या हाताखाली पायाची मिठी मारली. संत जगनाडे महाराजांचं लक्ष संत तुकाराम महाराजांकडे गेलं आणि संत तुकाराम महाराजांना म्हणले महाराज हे काय केले. महाराज म्हणले मला झाडाला धरलंय म्हणले. संत जगनाडे महाराज म्हणले तुम्हाला झाडाला धराय नाही तुम्ही झाडाला धरलंय. त्यावेळी संत तुकाराम महाराजांनी आपल्या हाताची पायाची मिठी सोडली आहे खाली उतरली आणि संत जगनाडे महाराजांना सांगितलं तुम्ही संसाराला मिठी मारली तुमची थोडी संसाराची मिठी दिली करा म्हणजे तुमचं पंढरपूरला जाणं होईल. परवा तुम्हाला सांगायचं मी आणि महाराज पाटणला गेलो. शंभूराज देसाईने त्या ठिकाणी बोलणं सांगितलं तर त्या ठिकाणी 2000 महिला ज्ञानेश्वरी वाचनाकरता बसल्या. ते ज्ञानेश्वरी वाचत असताना काय केलं त्या मंत्री साहेबांच्या पेनं माझा फोटो काढला. मी त्यांना सहज म्हटलं तुमच्याकडे मोबाईल किती आहे ते म्हटलं माझ्याकडे महाराज मोबाईल 25,000 आहे. घरात टीव्ही कितीच आहे घरात टीव्ही 30,000 आहे. म्हटलं साहेब ऐका म्हटलं आपल्याकडे मोबाईल 25,000 आहे घरात
स्मार्ट टीव्ही 30,000चा आहे. आपल्याकडे 200 रुपयाची ज्ञानेश्वरी नाही, 200 रुपयाची तुकारामाची गाथा नाही, ही आपली शोभांतिक आहे. ज्ञानेश्वरी नुसती जवळ ठेवा, गाथा नुसती जवळ ठेवा, श्रीमंती तुमच्याकडे चालते. कारण काय आंब्याच्या झाडाला जेवढा मोहर लागतो ना तेवढा आंबा लागत नाही. जेवढं आंबा लागतात तेवढं मोठं होत नाही, जेवढं मोठं होतात तेवढं पाडाला येत नाहीत, जेवढं पाडाला येतात तेवढं पिकत नाहीत, आणि जेवढं सगळं पिकतात तर सगळ्यात पिकलेल्या आंब्याला अशी काही टोच मारत नाही. एखाद्याच फळाला अशी टोच मारते, तशी परमेश्वरानं तुम्हाला मला टोच मारली असेल तर इथं याला सुद्धा भाग्य असायला लागतं. मागील जन्माची पुण्य असायला लागते, या जन्माची तरी कमाई असायला लागते. म्हणून काय सांगितलं, रामकृष्ण हरी म्हणून आपण जातो, जत करून जातो पंढरपूर. कसा आहे, रामकृष्ण हरी म्हणल्याचं फळ मिळत फार वेळ लागतो. तुम्हाला राम म्हटलं तर राम दिसला पाहिजे, कृष्ण म्हटलं तर कृष्ण दिसला पाहिजे, हरी म्हटलं तुम्हाला विठ्ठल दिसला पाहिजे, अशी तुमची अवस्था झाली पाहिजे. तुम्ही भयभीत असताना देवाचं नाव घेतलं. काय होतंय, पूर्वीच्या काळी काही जुनी माणसं आपल्या नातवाला सांगायची. काय सांगायचं, अरे ही जागा जरा बाधिक आहे, काय करतो राम म्हण. नातू दिलं, नातू काय करणार, की जागा पास असतं राम पण राम म्हणणार. मला सांगायचं आहे का, तुम्ही भयभीत असताना देवाचं नाव घेतलं तरी फलाची प्राप्ती मिळते. तुम्ही म्हणाल मनात देवाचं नाव घेतलं तरी फलाची प्राप्ती मिळते. तुम्ही प्रवचनात कीर्तनातनं जागरातून किंवा पंढरपूरला जाताना वारीला जाताना देवाचं नाव प्रकटपणे घेतलं तरी फलाची प्राप्ती मिळते. त्यात तुम्ही वारकरी होऊन देवाचं नाव घेतलं तरी फलाची प्राप्ती अतिजलद मिळते. म्हणून म्हटलं बघा, उदंड पाहिले उदंड ऐकले उदंड वर्णिले क्षेत्र महिने ऐसी चंद्रभागा ऐसा अभिमातील ऐसा विखेवर देऊ ऐसे संतजन ऐसा हे भक्त ऐसा नाम भगवत सांगा कुठे. आणि तुका म्हणे आम्हा नाता कामी पंढरी निर्माण केली, पंढरपूर निर्माण तुमच्या आमच्यासाठी निर्माण केली. खरं सांगू का, तो मोबाईल आहे की नाही मला आपल्याकडे, तो मोबाईल आपल्या खिशात आहे, पण मोबाईलच आपल्याला खिशात ठेवले. तुम्ही अंतर्मुख होऊन विचार करा. पूर्वीच्या काळी काय असायचं, 50-60 वर्षापूर्वी मोबाईल नव्हता. त्यापूर्वी त्यावेळी काय असायचं की गावात दौंडी दिली जायची. दौंडी दिली की नाही, त्या काळात एका माणसाचं पाकिट हरवलं. त्यानं काय सांगितलं, माझं पाकिट हरवलंय, ज्याला कोणाला पाकिट सापडलं त्याला मी 100 रुपये बक्षीस देतो. दौंडी सगळीकडे दिली, त्यावेळी 5 टक्क्यावर मंदिराजवळ दौंडी दिली जायची. काय झालं, सगळ्यांनी दौंडी ऐकली आणि एकानं ती दौंडी ऐकल्यानंतर दुसऱ्या दिवशी इकडनं गंगानगर इकडे येतात गणपतीच्या मंदिराच्या पाठीमागून ते पाकिट सापडले. वारकरी बिचारा होता, म्हणला ज्याचं पाकिट आहे त्याला दिलं. त्याने का उघडलं, ज्याचं पाकिट होतं त्याच्यावर ते पाकिट दिलं आणि त्याला सांगितलं हे तुमचं पाकिट आहे. त्यांनी पाकिट घेतलं आणि तो काय म्हणाला, हे पाकिट तुम्ही घेतलं बरोबर आहे, माझं बक्षीस आहे. ज्याचं पाकिट होतं त्यानं पाकिट उघडलं, त्या पाकिटामध्ये 500 रुपये. त्याच्या लक्षात आलं त्याचं 100 रुपये याला द्यायला लागला. तो काय म्हणला, ह्या पाकिटात 600 रुपये होता, म्हणला तू 100 रुपये काढून घेतले. बिचारा नाराज झाला. त्याला एक हंडे माणसाने मारायला म्हटला, अहो काय झालं म्हणा, अहो काय म्हणला, दौंडी दिली म्हणला, मी पाकिट त्याचं दिलं, माझं काही बक्षीस दिलं. न्यायाधीश हुशार म्हणजे त्यानं काय सांगितलं की तुम्ही न्यायाधीशाकडे जाऊ. पूर्वीचा काळ होता, न्यायाधीश हुशार होता, प्रामाणिक होता, पैसे खाणारा नव्हता असं सांगावं लागतं. न्यायाधीशाने सांगितलं काय, ज्याचं पाकिट आलं त्याला बोला, ज्याचं पाकिट होतं त्याला बोला. कुणी दौंडी दिली त्यात त्याला बोला. सरपंच कोण होता त्याला बोला. चौघांना बोलवलं. तिथं गेल्यानंतर परत ज्याचं पाकिट होतं त्यानं परत वाद न्यायाधीशाशी घातला. न्यायाधीशाला म्हणाला काय, त्या पाकिटामध्ये माझं न्यायाधीश साहेब 600 रुपये होतं, त्याने 100 रुपये काढून घेतले. न्यायाधीश हुशार होता, जुन्या काळाचा होता, प्रामाणिक होता. न्यायाधीशाने उत्तर दिलं आहे का, न्यायाधीश म्हणला काय झालं, माझं पाकिट हरवलं तर 600 रुपये होतं. म्हटल्यानंतर न्यायाधीश म्हणला तुमचं हरवलेलं पाकिट 600 रुपयेचं आहे, त्यांना सापडलेलं पाकिट 500 रुपयेचं आहे, त्यामुळे हे पाकिट तुमचं नव्हतं, हे पाकिट सरकारने जमा करा आणि ज्याला पाकिट सापडलं त्याला सरकारतर्फे 500 रुपये बक्षीस केले. कर्म झाले, त्याची आले उपयोग मिळले अशी. असं मी का सांगितलं की माणसाला मोह वाईट, काम क्रोध मोह म्हणतात, दम अहंकार हे विकार जायला. ही विकाराला कुठे जाते तर देवाचं नाव घेतल्यानंतर जाते. पूर्वी पिंगळा लोक यायचं, मग म्हणून माहिती आहे पिंगळा, आता देशपांडे मला नाव माहिती आहे. पण पिंगळा काय म्हणायचो,
घे 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 हरिनाम घे. माया तू सोडून दे हात लावून नशिबाला तू रडतो रे ठाई ठाई. या संसारा पायी या संसारा पायी घरदार पैसा का सारा इथंच ठेवायचं बरे का. माणूस मेल्यावर संग येतो मातीचा मुळे का. घे 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 हरिनाम घे. माया तू सोडून दे हात लावून नशिबाला तू रडतो रे ठाई ठाई. या संसारा पायी या संसारा पायी. तुम्ही म्हणता घरदार सारं इथंच ठेवायचं सार. माणूस मेल्यावर त्याचं गावाबाहेर घर. घे 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 हरिनाम. माया तू सोडून दे हात लावून नशिबाला तू रडतो रे ठाई ठाई. या संसारा पायी या संसारा पायी. माझी आई माझी आई माझी वडील माझे वडील आणखी मोठं झालं माझी बहीण माझी बहीण लाडकी बहीण बाबा माझी बहीण माझा भाऊ माझा भाऊ. आणखी जरा मोठं झालं माझी बायको माझी मुलं माझी मुलं. या ढोळक्यात काय करतो तू देवाचं नाव देह कामाचे धन कुबेराचे देह मनुष्याचे काय. वासुदेव असायला वसुदेवाला जागा होमांचा वेळ फार झाला. अचानक वैरी घालतील. वैरी कधी घालायला सांगता येत नाही. म्हणून काय करा देवाचं नाव घ्या. मला तुझं आपलं नाम घेता उठाव होय संसाराचे ऐसा आप बांधा गाठा. विठ्ठल पायी पडली मी नाम पत्ते साधन नाही हेतू आणि करीसी काही. हका मी सांगेत का नाम घेता राहू नका. देवाचं नाव घ्या. मला अजयमुळे घटना माहितीच होते. अजयमुळे मुलाचं नाव नारायण. शेवटच्या काळी त्याचं नाव भेटायचं राहिलं की तुम्हाला सांगायचं आहे का. मला तिथं काय सांगायचं तुम्ही झडझडून म्हणजे कसं तुम्ही खडबडून जागा आणि ह्या भक्तीच्या वापर. कारण भगवत प्राप्तीसाठी होणारा प्रतिबंध दूर व्हायचा असेल तर तुम्हाला योग मार्ग मिळायचा आहे. भगवत प्राप्तीसाठी येणारा प्रतिबंध दूर व्हायचा असेल तर तुम्हाला ज्ञान मार्ग मिळायचा आहे. भगवत प्राप्तीसाठी येणारा प्रतिबंध दूर व्हायचा असेल तर तुम्हाला सत्कर्म करायचे आहे. आणि भगवत प्राप्तीसाठी येणारा प्रतिबंध दूर करायचा असेल तर तुम्हाला भक्तीच्या मार्गाने जायचं आहे. तो मार्ग सोपा म्हणून जाणे भक्तीचा अजिवाळा त्याची दैवाचा पुतळा. अनेक नाही माझे मनात का हो पंडित श्याम. नाम भक्ती जगले चित्त त्याचा दास मिळवतील. पण तुका म्हणे तुमची जाणे भक्ती शुद्ध. म्हणून काय करा तुम्हाला सांगू. माझं आळंदीमध्ये मला प्रवचन झालं परवा. मग आळंदीमध्ये कसं असतंय श्लोक घ्यायचा आणि श्लोकाच्या खाली येणाऱ्या बोलण्याचं निर्माण करायचं. कारण श्रद्धावान भक्ती ज्ञान. श्रद्धा असं तर ज्ञान लाभतंय. कारण मोहन खाली बोललेलं आहे तरी पुस्तकाच्या पुढिया विटे जो का सकळ विषया दयाचे खाई या मानू नाही. जो मनाशी चालणं सांगे जो प्रकृतीची केलेले जो श्रद्धेची संभोग्य सुद्धा तया त्याची दूषित ते ज्ञान पाहिजे निश्चित. दया माझ्या तुमक शांती असेल ते ज्ञान हृदय दिसते. ते ज्ञान हृदय दिसते आणि शांतीचा अंत होते. व विस्तार बहुप्रकारे आपण बघा. मग जेवढे वास पाहिजे तेवढे शांतीच देखील ते पाहून येण्याचे निर्धार करा. त्याचा अर्थ असा आहे तुमचं हे मन जिकडं जाईल तिथं हे इंद्रिय घेऊन चालत नाही. हे शरीर घेऊन चालत नाही. त्यासाठी काय पाहिजे सद्गुरूच्या प्रती तुमची प्रणिपात निष्ठा पाहिजे. सेवा निष्ठा पाहिजे. नाम निष्ठा. सद्गुरूच्या प्रतीला तुमची प्रणिपात निष्ठा असेल सेवा निष्ठा असेल नाम निष्ठा असेल तर काय होत आहे तर तुमचं मन तमोगुणातून रजोगुणातून सत्वगुणाकडे. सत्वगुणाकडे मन आले की मन शांत होतं. शांत झालं की एकाग्र होतं. एकाग्र झालं की तुम्ही तुमचं स्थूल शरीर विसरता. मग अनाधिक स्वरूपातून मग ध्यानाच्या अवस्था. पण हे कधी सद्गुरूच्या प्रती प्रणिपात निष्ठा पाहिजे. सेवा निष्ठा पाहिजे. नाम निष्ठा. मी मगाशी बोलून गेलो श्लोक कोणत्या मुलीचा उल्लेख करणार आहे मला. तर विद्येनं प्रणिपातेनं परिप्रश्नानं सेवया प्रतिशी ते ज्ञानी तत्वदर्शन. त्या श्लोकाचा अर्थ असा आहे ज्या व्यक्तीला हे आत्मतत्व कळाले त्या व्यक्तीकडे तुम्हाला जायचं आहे. पण जाताना कसं जायचं नम्रतेनं जायचं. त्यांची सेवा करायची. त्यांची सेवा केल्यानंतर तुम्हाला ते ज्ञान मिळेल. कारण महाराज तुम्हाला गुळाची ढेप करता येते. तुम्हाला गोडीची ढेप करता येते. जी गुळाची ढेप आहे ही घ्या आणि ही गोडीची ढेप आहे ही घ्या असं करता येत नाही. त्याचा अर्थ असा आहे गुळ आणि गुळाची चव वेगळी करता येते.
कापूर आणि कापडाचा वास वेगळा करता येईल. नदी जर समुद्राला मिळाली तर हे नदीचं पाणी आणि हे समुद्राचं पाणी वेगळं करता येईल. तसाच तो हरिभक्त आहे, तो साधक आहे, तो वैष्णव आहे, तो नामधारक आहे. त्याचं भगवंताशी असलेलं संधान तुम्हाला होत आहे, तोडण्याचा अधिकार आहे. मला सांगा, मातेच्या गर्भामध्ये 5 महिन्याचा मांसाचा होता. तेव्हा 7 महिने झाले की जी अवस्था प्राप्त होते. हे 7व्या महिन्यातून जगतं. 7 ते 9 या 2 महिन्यामध्ये ते काय करते, ते बालक देवाला विनवणी करते. माझे दया करण्यात तुम्ही सुटू का कर, बाहेर आले की मी देवाचं नाव घेतो. मग काय होतंय, त्या मुलाला जन्म दिला जातो. मग जन्म दिल्यानंतर त्या महिला काय करतात, त्या बालकाला जुन्या बालकाने घेतात, नव्या कट्ट्यात घेत नाही. त्याचं कारण असं आहे, त्या बालकाची कातडी कोवळी असते, मी कोवळ्या कातड्यात म्हणून कापड चालत नाही म्हणून जुन्या बालकाला घेतात. मग 5व्या दिवशी वाचीन घालतात. आधी माझी सक्रिय असते, त्याचं काय असेल संसाराचं भविष्य लिहिते आणि मग 12व्या दिवशी नाव ठेवलं जातं. नाव ठेवायला अत्ती असते. अत्ती नसेल तर एखाद्या महिलेला अत्ती म्हणून बोलवतात. अत्ती नाव ठेवलं म्हटलं की अत्तीच्या पाठीवर ठेवा का मारतात, कारण त्या जीवाला नाव नव्हतं आणि ती ठेवू शकते म्हणून 12व्या दिवशी नाव ठेवलं जातं आणि 12 दिवस झाले की नाव पुसलं जातं. जन्माला आलं की जुनं, जाताना नवं. देव म्हणते आत्ता नाव घेईल, शाळेला गेल्यानंतर नाव घेईल, जरा मोठा झाल्यावर नाव घेईल, आता लग्न झाल्यावर नाव घेईल, बरं एकदा मुलगा झाला नाव घेईल, ह्याचा मुलगा शाळेत गेला नाव घेईल, पण त्याच्या मुलग्याला मुलगा झाला नाव घेईल, तरी हा काय नाव घेत नाही. मग परमेश्वर काय करतो, त्याला एक संसारात ठेस देतोय. ती ठेस नाव घेण्यासाठीच असते, नाव घेण्यासाठीच असते. नाव घेऊन बाहेर आला असतं, नाव घ्यायला तयार नाही. म्हणून काय केले, सगळ्यांच्या मन विक्षेप आवड हे दूर जायला. मन म्हणजे काय, मन म्हणजे वासना. विक्षेप म्हणजे काय, विक्षेप म्हणजे चित्तातून चंचलता. आणि आवरण म्हणजे काय, आवरण म्हणजे मी देह आहे आपल्याचं अज्ञान. संसार दुःखास कारण शरीर आहे, शरीराचं कारण पाप पुण्य आहे, पाप पुण्याचं कारण राग द्वेष आहे, राग द्वेषाचं कारण अंतर्गत ज्ञान आहे, अंतर्गत ज्ञानात भेद ज्ञान आहे, भेद ज्ञानात आत्मस्वरूपाचा अर्थ आहे. आता इथं देशपांडे महाराज आहेत म्हणून मी सांगतो, कारण 2ऱ्या अध्यायामध्ये असंही आहे की ध्वजस्तंभावरील तो मूर्तिमंत शंकू साथी शंकू बाजूने तो हनुमानजी काय असतात, शंकराच्या रूपामध्ये तिथं असतात. मग हनुमानची आई अंजनी माता हनुमानला विचारते. आपणही आपल्या मुलग्याला विचारतो, कुठे गेलता, तसं हनुमानला विचारलं अंजनी मातेला, कुठे गेलता, आला नाही. हनुमानजी म्हटले मी रणाला गेलो. तिथं काय करायला गेलता, मी गीता ऐकायला. मग आम्हाला थोडी सांग म्हणाली. हनुमानजी म्हणले मी एवढा मंत्रमुग्ध झालो, माझ्या काही लक्षात नाही. तिथं आम्ही कोण होतं, अर्जुन होतो, त्याला बोलवा म्हटलं. अर्जुनाला बोललो. अर्जुन काय म्हणतो, कसं वर्णन आहे अर्जुन तो अर्जुन म्हणत असे, देवा आता झटकन तू पेलावा, नेहुनी मध्ये घालावा, दोही राजामध्ये हातात जाऊ दे. तिथं गेल्यानंतर अर्जुन काय म्हणतोय, तिन्ही राज सेतुष्टीची ते जननसे उपासी असताना तसे वस्तूला. तिन्ही राज मृत जैसे म्हणजे काय, तिन्ही म्हणजे अंधार. आपल्याला जर त्याच बिंदू झाला तर जवळ जर दिसत नाही, पण आपण म्हणतो जवळ जायला दिसत नाही. तिन्ही राज म्हणजे जैसे दृष्टीचे ते भैसे उपासी असताना तसे वस्तू जातात. हे वापैसे मन झाले, जे मन हे भ्रांती ग्रासले, आता काही दावले ते तरी श्रीकृष्णा तुला जाणावे. निकेते अम्मा सांगावे, तू जाणणार आहेस, तू ओळखणार आहेस. निकेते अम्मा सांगावे, तू सखा सर्वस्वावे अम्माशी. तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तुझी सदा रक्षता आपली आम्ही. जैसे शिष्याचे गुरु सर्वदा नेणे होईल शरीराचे सांगून तेजी केली आणि त्याच्या पुढं बोलून सुंदर उभी टाकल्या. ना तुझ्या पत्त्याते माये सांडो निर्जाय तरी कैसे नजी आहे ते कृष्णा. लहान मुलगा जर गर्दीतनं आईला सोडून गेला तर त्या लहान मुलाचा जीव आईसाठी जसा कासावी सुटतो किंवा त्या मुलाचा जीव आईसाठी जसा कासावी सुटतो आणि आईचा जीव मुलासाठी जसा कासावी सुटतो, तसा पांडुरंगाचा आमच्या हृदयातून जर गेला तर आमचा जीव कासावीस होणार नाही का, आमचा जीव कासावीस होणार. पण काय झालं तिथं आपलं लक्ष. तर मला सांगा, उद्या पावसात हात भिजला तर याचा एकही अवयव भिजत नाही अशी परमेश्वरानं आपली व्यवस्था केली. पण काय झालंय तिथं सुद्धा आपलं लक्ष नाही. म्हणून मौलिक काय म्हणते, त्या मार्गात येत असताना तिकडे येत असताना कसं ये तरी झडझडून वैतागली ये भक्ती जिया वाटेला जिया पावसाळ बिंग निथाम आहे.
तसं पाहिलं तर या मार्गामध्ये मला घोरपडी काका हे काका आमच्या संगीत होते. तर त्यांच्या संगतीमुळं आज त्यांचं नाव घेणं क्रमपात आहे किंवा आपले चंद्रप्रभा जोशी होते. त्या दोन माणसामुळे उपरी दिल्लीला एक महत्व होतं. मी परवा मामूरला गेलो, मामूरला तिथे एक 80 वर्षाची आजी होती. तेव्हा मी म्हणलं सहज उपरीत राहतोय म्हणजे तर म्हणाले मी घोरपडे यांच्या दिल्लीत नाही येत. तुला सांगू काय म्हणजे मी काय म्हणायचं तुम्ही काकांचं ह्यावर्षी झालं सांगू काय मला सांगायचं. तर ते म्हणजे आम्ही त्या दिंडीतनं जात असताना आम्हाला असे सांगायचे काका आमच्या दिंडीत राहिल्या उपाशी राहू नको असं म्हणाय नको. घोरपडे काकांच्या दिंडीतनं गेले ठकून आले एकदा जेवतात भरपूर घ्या आम्हाला जेवण सगळे मिळालं औषधं सगळी मिळाली वेळच्या वेळी आम्हाला दिंडी त्या दिंडीची आठवण होती. या भागातल्या सर्वांच्या दिंड्या आहेत या हुपरीमुळे प्रसिद्ध झालेल्या हुपरीमुळे सर्वांच्या दिंड्या प्रसिद्ध झाल्या. आम्ही आलो मला सांगायचं का सदगुरूच्या प्रतिकृतीची सेवा हा आता कार्यक्रम शिवाजी चौकात असतो. शिवचरित्र त्या शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तिथं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर हा कार्यक्रम आयोजित केला. पावसामुळे इकडे घेतला. मला सांगायचं काय एका गावात असं मंडळ होतं छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचं कसं पाहिलं तर नाव शिवरायचं नाव होतं. का म्हणतो सांगा मला शिवराय असं का म्हणतात तर शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीवर झाला म्हणून त्यात शिव आणि महाराजांचा देह रायगडावर त्यातलं राहील असं शिवराय. चौकाने मुलं काय म्हणले सारखं हे प्रवचन कीर्तन ठेवण्यापेक्षा काय करूया आपण एक नाटक ठेवलं आणि त्यांनी नाटक ठेवलं. नाटकाचं नाव होतं अफजलखानाचा वध. नाटकाचं नाव होतं अफजलखानाचा वध. मग त्यांनी काय केलं चौकाने मुलं लय हुशार त्यांनी काय केलं सगळी पात्र त्या नाटकाच्या चौकातली उपयोगी केली स्थानिक आणि अफजलखानाचं पात्र निपाणी होणार. मग अफजलखान आला लहान लहान मुलं गेले पाठी लागले. अफजलखान काय म्हटलं मी नंतर स्टेजवर येणार त्यावेळी बघा मला नाटकाला सुरुवात झाली. लहान लहान मुलं पुढे बसली ज्येष्ठ महिला इकडे बसली महिला इकडे बसल्या. नाटकाचं नाव काय होतं अफजलखानाचा वध. पहिला अंक झाला दुसरा अंक सुरू झाला आणि अफजलखानाचा प्रवेश झाला आणि अफजलखान काय म्हणला असा दाढीला हात करून काय म्हणला का नाही शिवाजी मैं उसे जिंदा पकड़ के बिजापूर ले जाऊ असं म्हटलं. म्हणजे एक लहान मुलगा होता म्हटला आणि त्या अफजलखानाच्या अंगावर गेला. लोकांना काय समजलं ना लोक म्हणजे जरा दंगा करते त्याला जरा शांत. परत 15 मिनिटांना परत नाटक चालू होतं. नाटकाचं नाव काय होतं अफजलखानाचा वध. परत अफजलखानची एंट्री झाली. अफजलखान परत दाढीला हात करून काय म्हणला का नाही शिवाजी मैं उसे जिंदा पकड़ के बिजापूर ले जाऊंगा असं म्हटल्यास तो मुलगा परत 2 दगड घेऊन अफजलखानच्या अंगावर गेला आणि अफजलखानला काय म्हणाला तू फक्त शिवाजी अंगाला हात लावला असं मुलगा तो का म्हणला हो कारण त्यामध्ये जे शिवाजीचं पात्र होतं ते त्याच्या वडिलाचं होतं. तो वडिलाशी कसा एकाग्र झाला तसं तुम्ही या बाबतीत पाठवण्याशी एकाग्र झाले पाहिजे म्हणून एकाग्रचित्त एकाग्री अनुष्ठान केले मध्य राखून बसून या स्वचित्ती प्रत्यक्ष बुद्धी पकडे ते देवावासी उल्लेख ठाव अवघा चतुर्भुज देव त्याचे चरणी ठेवली भाव साधना मग लागी देवी ऐसावर जेणे खेळ परोपकार तेव्हा मला असा वर दे की जेणेकरून माझ्याकडून परोपकार. खरं सांगू का याला हनुमानचा विषय पाहतो. अंजनी माताने अर्जुनाला बरोबर मी अर्जुनाला सांगितलं की काय गीता सांगितली आम्हाला थोडी सांग. अर्जुन म्हणला मी आता युद्धाला तयार झालोय मलाही पुन्हा सांगता येणार नाही. अरे तुला कुणी सांगितलं तर मला म्हणाले श्रीकृष्णाने सांगितलं. त्याला बोलव म्हणे श्रीकृष्णाला बोलवलं आम्हाला ती भगवद्गीता सांगा म्हणून. श्रीकृष्ण म्हणाले द्वापार युगामध्ये ही गीता मी एकदा सांगा त्यामुळे सांगितलेलं आहे मग आम्ही काय करायचं. त्यावेळेस श्रीकृष्णाने सांगितलं कलियुगामध्ये संत ज्ञानेश्वर कवी ही भावार्थ दीपिका लिहितील ज्यामध्ये भाव आणि अर्थ आहे. ती भावार्थ दीपिका लिहितील ती तुम्ही वाचा. कारण ज्ञानेश्वरीची ओवी वाचताना त्याचा अर्थ जरी नाही कळला तरी ती ओवी वाचा. कारण का वाचा ओवी वाचताना तुमचा जो भाव असतो त्या भावाला ती माऊली म्हणते आणि त्याचा अर्थ प्रकट करते. कारण कसं आहे नव्या अध्यायामध्ये माऊली बोललेले
गेलेली मोची अशी काय शिकली दूध पवित्र आणि गोड आहे म्हणून ते अभिषेकला योग्य आहे. पाचही गोचीची आवडत गोचीर अशी काय शिकली म्हणजे काय की गोचीर आहे गाईचं स्तनाचं म्हशीचं स्तनाचं ते रक्तप्राशन करते त्याला तुम्ही दूध दिसत नाही. तशी समाजामध्ये काही नास्तिक माणसं असतात काही वाईट माणसं असतात त्यांना चांगल्या गोष्टी दिसत नाहीत. कारण सूर्याचं प्रतिबिंब किंवा चंद्राचं प्रतिबिंब पाण्यात पडायचं असेल तर आधी पाणी स्वच्छ पाहिजे. पाणी फक्त स्वच्छ चालत नाही महाराज, पाणी स्थिर पाहिजे. पाणी स्थिर पाहिजे. तसं ह्या अध्यात्मामध्ये येत असताना तुमचं मन घडवून चालत ते स्थिर आणि शांत लागतं. स्थिर आणि शांत असेल तर मग काय होतं कैसा मी हृदयामध्ये राम असता सर्व सुखाचा आराम की भ्रांताची काम विषय मध्ये हिता आला तुमचं मन शांत होतं. हिता आलं परवा बांधलेला कार्यक्रम मुस्लिम कार्यक्रम होता तर त्याने काय केलं की विनेगरे आणि ज्या तुळशीवाल्या माऊले त्यांचं पाद्यपूजन केलं. मला सांगायचा मुद्दा असा मंत्री साहेबांच्या लक्षात आलं त्याचं महत्व. वारकरी म्हणजे काय? वारकरी मूळ शब्द वारीकरी आहे त्याचा आपण म्हणून झाला आहे. वारकरी कशावर करायचं काम क्रोध मोह मस्त विकारावर वार करतो की वार. मला वाटतं आता गोपाल कर्म स्वतः वरती चालू आहे तर श्रीकृष्णाला तर काय हो बासरी ती बासरी सांगतो तुम्हाला बासरीची घोडे आहेत खोडे तसे आपल्या आधी खोडी जायला बासरी असं प्लेन असते तसं आधी खोडे काढून टाकायला आणि खोडे काढण्याला तर किती असतात 6 खोल असतात. 6 का असतात ते काम क्रोध मोह मस्त दमनकार ह्या फुंकर मारायचं ते टाकायचं. बासरी आपण पोपडी असते पोपडी बासरी खाली टाकली की रिक्त होते तसं तुम्हाला ह्यात रिक्त व्हायला सांगितलं. पण तिथं काय राहतं तिथं सुद्धा आपलं लक्ष तिथं सुद्धा आपलं लक्ष आहे. म्हणून माऊली म्हणते काय तरी झडझडून वहिला ये भक्तीची वाटेला जिया पौषण निदान मी तुम्हाला सांगायचं ठरवून गेलो म्हणून मला मी पुढं आलो. काय झालं एकदा सीतामाई कुंकू लावला. पूर्वीच्या महिला कुंकू भांडण टाकतात. सीतामाई कुंकू लावत असताना हनुमानजींचं लक्ष गेलं आणि हनुमानजी काय म्हणले तुम्ही कुंकू भांडात टाका त्याला तर म्हणाले यामुळे माझ्या पतीचं प्रभूचं आयुष्य वाढणार. हनुमानला तेवढं जाईल कुंकुम केसरी पाणी केलं आणि त्यामध्ये उडी मारली म्हणून हनुमानाची मंदिर आहे कुंकुम केसरी कलरमध्ये सगळीकडे दिसतात. हनुमानाची मंदिर जास्त आहेत मला वाटतं उपरी 5 मंदिर आहेत. भक्ताची मंदिर कमी आहेत. तर काय परवा तिथं अंबाबाईच्या जवळमध्ये हनुमानाची स्थापना झाली. हनुमानाचा वार कसा म्हणला हनुमानाचा वार शनिवार नाही पण शनिवार का करतात शनीची पीडा दूर करायची ताकद हनुमानमध्ये आहे म्हणून शनिवार. तर ते एक स्तोत्र म्हणावं असं माझं मला आलं बघा हे पाहता पाहता तिकडं आलो अंबाबाई म्हणजे स्तोत्र थोडं हनुमानकडे 2 मिनिटात म्हणतो आणि मी माझ्याविषयी स्तोत्र कसा भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती पुणारी अंजनी सुता रामता प्रभंजना महाबली महाकांता सकला उर्वी बले सौकिकारी दुःखहारी दूत वैष्णव गायका दिनानाथा हरिरूपा सुंदर जगवंतरा पाताल देवता हंता भव्य सिंधूर लेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा प्रार्थना पुण्यवंता पुण्यशीला पावना प्रीतशका ध्वजांगे उचली बाहो आवेशे लोटला पुढे काळाग्नी काळ रुद्राग्नी ते कथा कापती भय नेत्रांगणी चालल्या ज्वाळा उठले ताकद्या पडे उचटे मुरडले माता किरीटे कुंडली बरी सुवर्णकटी कासोटी घंटा किंकिरी विराना ठकारे पर्वता ऐसा नेत्या सडपातळू चपळांग पाहता मोठे महाविदूरचे परी कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे मंत्रांगी सारखा द्रोणो क्रोधे पाटला पडे आणला मारुती गेला आला गेला मनोदे मनासी टाकले मागे गतीसी पुनासे अनुपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जातसे तयासी तुलना कैसी मेघ मंदान दाटके ब्रह्मांडा भोवती वेडे वजे कुठे करू शके तयासी तुलना कैसी मेघ मंदान दाटके आरक्त देखले डोळा ग्रासले सूर्यमंडळा वाढता वाढता वाडे भेटले शून्य मंडळा धनधान्य पशुवृद्धी पुत्र भोग समग्री पावती रूप विद्यादी स्तोत्र पाठे कुनिया भूत प्रेत संबंधादी बोलल्या
नासती कुटती चिंता आनंदे जीवदर्शनी हे धरा पंधरा श्लोकी लाभली शोभली बरी जड देह निसंदेह संख्या रामदासी एक रामरूपी अंतरात्मा दर्शनी दोष नाही. हनुमानाचं नुसतं दर्शन घेतलं तरी दोष नसतं. आता मला वाटतं मंगळवारी एकादशी आपण पुरुष मानाचं भारी काम कसं असते. उपवास असला नाही. माझा उपवास आहे केला आणि काय श्याम माझा उपवास माहीत नाही काय असा उपासना या शब्दाचा अर्थ असा म्हणजे जवळ असे श्रीगुरूंच्या जवळ बसून त्याचं नामस्मरण करणे म्हणजे उपासना. आता इथं गणपतीचं मंदिर आहे तुम्ही सांगतो. मला वाटतं अष्टमीनंतर 12व्या दिवशी साधारण गणपतीचं आगमन आणि पौर्णिमा झाली की 4थ्या दिवशी संकष्टी असते. भूग नावाची ऋषी होती. आता इथं गणपतीचं मंदिर आहे म्हणून पुढं कथा सांगतो. भूग नावाचं एक ऋषी होते. ते नित्यनेमाने गणपतीची पूजा करायचे. त्यांचा एक शिष्य होता. त्याचं नाव होतं अंगार. तोही नित्यनेमाने श्रीगणेशाची पूजा करायचा. अंगारकाला काय झालं. अंगार ऋषीना गणपती प्रसन्न झाले आणि ज्या दिवशी प्रसन्न झाले ते वार मंगळवार होता. संकष्टी होती चतुर्थी होती म्हणून येणारी संकष्टी काय ते मंगळवारची अंगारकी संकष्टी. त्याचं नाव सुद्धा अंगारकी. मग आता गणपतीचं आगमन होणार आहे. मग गणपतीचं आगमन झालं की आपण काय करतो. ज्या दिवशी गणपतीचं आगमन होतं त्या दिवशी आपण गणपती चंद्राचं तोंड बघतो. कारण काय झालं गणपती येत असताना मुशिकावरून पडले म्हणून चंद्र हसला. मग काय केलं चंद्राला शाप दिला की माझे ज्यावेळी आगमन होईल त्यावेळी मी तो तोंड बघणार नाही अशी आख्यायिका. चंद्राला जरा वाईट वाटलं आणि तो गणपतीकडे गेला आणि गणपतीला मला उत्साह. गणपती म्हणजे त्याची काळजी करू. माझा उपवास जे भक्तगण करतील संकष्टी दिवशी त्यावेळी दिवसभर उपवास करतील पण संध्याकाळी ज्यावेळी उपवास सोडतील त्यावेळी आधी तोंड तुझं बघतील. म्हणून बऱ्याच महिला चंद्र दिसला नसला तर माडी करते आणि चंद्र आल्याबद्दल मग उपवास होतो. ही त्या माणशी कथा आहे. हे तुम्हाला थोडं माहिती असावं. तर काय सीतामाईला जो मोह झाला तो हरणाचा झाला. सीतामाईला जो मोह झाला तो हरणाचा झाला नाही तर हरणाच्या पाठीतून सोने ठिपके होते त्याचा मोह. मग सीतामाई ज्यावेळी पळवून नेलं त्यावेळेस रावणाची पत्नी मंजुरीला असं वाटलं माझ्या पतीला मोह झाला असं सीतामाई आहे तरी कोण. सीतामाईनं पळवून आणलं तर सीतामाई शांत होत्या आणि शांत असलेल्या सीतामाईकडे मंदोरीचं लक्ष गेलं आणि मंदोरीने विचारलं तुम्ही इतकं शांत कसं काय. सीतामाई म्हणल्या मी माझ्या पतीचं प्रभूचं काय करावं चिंतन करावं. माझ्या पतीचं चिंतन करावं. ठीक आहे म्हणजे तुमच्या डाव्या बाजूला दास आहे त्याच्यामध्ये प्रभुरात्र आहेत काय तर त्याच्यामध्ये सुद्धा प्रभुरात्र आहे म्हणून सांगतो. तुमच्या उजव्या बाजूची दास आहे त्याच्यामध्ये प्रभुरात्र आहेत काय तर त्याच्यामध्ये सुद्धा प्रभुरात्र आहे म्हणून सांगतो. मग मला सांगा म्हटलं ज्या रावणानं तुम्हाला पळून आणलं त्या रावणाची धर्मपत्नी आहे माझ्यामध्ये प्रभुरात्र आहेत काय तर तुमच्यामध्ये सुद्धा प्रभुरात्र आहे म्हणून सांगितलं. मग मला शेवटचं सांगा म्हणजे ज्या रावणानं तुम्हाला पळून आणलं त्या रावणामध्ये राम आहे का. प्रश्न काय केला ज्या रावणानं तुम्हाला पळून आणलं त्या रावणामध्ये राम आहे काय. सीतामाईने उत्तर दिलं त्या रावणामध्ये राम आहे. रावणामध्ये राम आहे दिसत का नाही तर त्याच्यामध्ये काम नसतं. काम नसणार तुझं की रामच आहे म्हणून एखादी माता आपल्या मुलाला स्तनपान करत असेल स्तनपान करत असेल तर ती महाराजांना पदरसा झाकून येते. या मागचं कारण असं आहे त्या नवऱ्याची काम नसण्याची म्हणजे त्या मुलावर पडू नये हे तेव्हापासून चालत आलं. पण तिथं सुद्धा आपलं लक्ष म्हणून तरी अवघान एक दिली तरी अवघान एक दिली मग संस्कास पातळी माझी उघडाय का. मी आता जाता जाता एक 18 श्लोकाचा थोडं सांगतो. आणि काय झालंय 18 श्लोक 18 त्याचा श्लोक जे आहे यत्र योगेश्वर श्री भगवान त्या धृतराष्ट्र संजयला विचारतो तिथे कौरव पांडवांचं युद्ध चालू आहे विजय कोणाचा होता. संजय उत्तर काय येतोय यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पात्र धनुधरा तत्र श्री विजय बुद्धी ध्रुवा नीती विध्रुव. ज्या बाजूला योगेश्वर श्रीकृष्ण आहे ज्या बाजूला धनुधरी अर्जुन आहे ज्या बाजूला नीती आहे ज्या बाजूला सत्य आहे त्याच बाजूला विजय निश्चित आहे. ध्रुवा नीती विधिर्मम म्हणजे काय माझी बुद्धी मला अशी सांगते. या बुद्धीच्या आधारे मी तुम्हाला सांगतो की ज्या बाजूला श्रीकृष्ण आहे ज्या बाजूला धनुधरी अर्जुन आहे त्या बाजूला स्त्री आहे लक्ष्मी आहे त्या बाजूला विजय निश्चित आहे. कसं असतंय एखादा आमदार आपल्याकडे मोठं मागे आला तर आपण त्याला असं म्हणू तुम्ही पटणार माघारी म्हणून निवडून येतो माघारी म्हणून. कारण का मोठ्या माणसाला आपण
उलट बोलायची आपली संस्कृती नाही. धृतराष्ट्र म्हणतो तुला मी सांगितलं काय, विजय कुणाचा होईल, तू काय सांगायला म्हणतात, तिकडे श्रीकृष्ण आहे, तिकडे अर्जुन आहे, तिकडे नित्य आहे, तिकडे सत्य आहे, तिकडे विजय आहे. त्यावेळी संजयने त्याला उत्तर आहे का, संजय काय म्हणतात, मी सांगितलं हा नियम आहे, मी सांगितलं हा नियम आहे, ह्या नियमात तुम्ही कुठं बसता बघा. मग हा नियम कौरव पांडवास नाही काय, तुम्हाला मला या हा नियम तुम्हाला मला सुद्धा आहे. तुम्ही कोणत्या बाजूला आहे त्या बाजूला विजय दिसत आहे. त्याच्या खाली म्हणून ओरडी टाकला, हे आम्हाला संजय मध्ये दिले, निराचे दिले, आयुष्य देते दिले ते पडले. कुणाला किती आयुष्य आपल्या हात येतात त्याचा प्रारंभाचा भाग आहे. मिळाला आयुष्य परमात्म्यासाठी खर्च करा. परवा हैदराबादमध्ये एक चौथ्या मजल्यासाठी चौथ्या मजल्यावर आत्महत्या करायला येतात. चौथ्या मजल्यावर मुली म्हणला खाली सायकलवाला चाललं शेतात, तू सायकलवर ते अंगावर पडला, कोण आत्महत्या करणार, सायकलवाला मेला, आत्महत्या करणारा जगला. प्राधान्य तुमच्या हातात ठेवलेलं नाही आहे, म्हणून मिळालेला वेळ तुम्ही परमात्म्याच्या नावात व्यक्त करा. मग समज अंदाज सोडून परडोळी उचलून आहे जीव सृष्टी विवेकीचा आले आहे, पुरुष कोणी ब्रह्मणी अशी काय म्हणतात. सारा ते आळी असते नाही आली काय करते, आपलं 2 पाय आधी घट्ट होते, मग पुढं पाय टाकते. तुम्ही गायला काय करा, चाला द्या, गाय तुमच्या पाठोबा परत येईल, गायला काठी मारा, गाय तुमच्या दूर आहे. खूप पाऊस असेल तर गाय घराच्या वरतीला उभा राहील, आणि मोठं ऊन असेल तर गाय झाडाच्या सावलीला उभा राहील. हे गायला कोण शिकवतो, माणूस होऊन तुम्ही इतकं भ्रमिष्ठ का झाला. कारण कसं आहे, माणूस होऊन तुम्ही इतकं भ्रमिष्ठ का झाला. परवा तुम्हाला तर माहिती आहे, मला वाटतं सुस्त्री तेलसेट पट्टाचे महाराज संस्थान नांदणी की वनकारांना ते हत्तीला माधुरीला घेऊन गेले त्या महादेवीला, तर त्या हत्तीला डोळ्यातून पाणी आलं. माणसातला भ्रमिष्ठपणा गेला, प्राण्याला इतकी दया आहे. म्हणून जाता जाता 5 मिनिटं महाराज तर जाता जाता मी कुठली बोलली तरी झडझडून वहिला ये भक्तीची वाटेला जिया पावशी धाम माझी माझ्या नीच दामाला यायचं असेल तर तू काय कर, असा तसा इकडे येऊ नको, माझं नाव. आणि कसं आहे, पर्वती भैसकात संडावी समुद्र रेखाने ओरडावी, पृथ्वी भूते व्हावी ही आज्ञा माझी. म्या बोलवल्या वेद बोले, म्या चालवल्या सूर्य चाले, म्या हरवल्या प्राण आले जगाते चालिता, जो हो याज्ञान शरण त्याचे मी निवारण धर्म मरण या लागी शरणागती शरण मीची. अगा यश दान अपकीर्ती हे जे भाव सर्वत्र दिसती, हे मजपासून होती मुलांची आठ आहे. जो मज हो याज्ञान शरण त्याचे मी निवारण धर्म मरण या लागी शरणागती शरण मीची. आणि मग त्याच्या खाली म्हणून तरी झडझडोने वही लागली ये भक्तीची या वाटेला जिया पावशी निदाम माझी. म्हणून बोलण्याच्या ओघात त्यापूर्वी जाऊन माऊली शब्दाचा माऊलीचा दृष्टांचा कार्यक्रम असल्यामुळं माऊली म्हणजे काय थोडं सांगतो, माझी थोडीशी सेवा करतो. माऊली म्हणजे काय, मा म्हणजे मानवता, तू म्हणजे उदारता, आणि ती म्हणजे लिहिता. ज्याच्याकडे मानवता आहे, ज्याच्याकडे उदारता आहे, ज्याच्याकडे लिहिता आहे ती माऊली. आता माऊली कुणाला म्हटलं नाही, आई कुणाला म्हटलं, तर आई कुणाला म्हटलं सांगतो. आई कुणाला म्हटलं, आई करणारी काय असते, चौकात जाते, आपला मुलगा जर खेळत असेल तर त्याच्या दंडाला धरते, पटपट घरात आणते आणि म्हणजे बैस लावून खा, पाणी पिणे, खेळायला, ही क्रिया करते ती आई. आणि चौकात सगळ्या मुलाला लाडूचा डबा वाटते ती माऊली. आपल्या मुलाचा शेंबूड आपल्या पदरात पुसते, दुसऱ्या मुलाचा शेंबूड त्याच्या शरीरात पुसते ती आई. आईला सुद्धा माऊली म्हटलंय. आईला माऊली का म्हटलं, आई काय करते, लहान मुलं असतात त्यांचे संगोपन करते, काबाड करते, आणि इतकं काबाड करते की असं म्हणत नाही मोठं झाल्यावर मला सांभाळ कर, अगर नाही कर, तुझी सून मला बघू दे, अगर नाही बघू दे, पण मी आत्ता तुझा सांभाळ करणार. म्हणून आईला सुद्धा माऊली म्हटलंय. म्हणून एकट्यासाठी मागितलं जाते ते ठीक असते, कुटुंबासाठी मागितलं जाते ती भिक्षा असते, सर्वांसाठी मागितलं जातं ते दान असतं, आणि साऱ्या विश्वासाठी मागितलं जातं ते पसायदान. ते माऊलीनं मागितलं. म्हणून पसायदानच्या ओवी आहे बघा की बोडा तुमचे केले ते धर्म कीर्तन सिद्धी सनेरे ते तर माझे जे ओढले पाहिजे म्हणा. बोलण्याच्या नादात मला सांगण्याच्या ओघात माझ्याकडे काही अपशब्द गेला असतो, माझ्या बुद्धीचा दोष आहे, म्हणजे चांगला आहे. त्या मौलिक प्रतिष्ठानं या चौकामध्ये पहिल्यांदा मला वाटतं मला या ठिकाणी पोहोचण्याची सेवा आमच्या उपरीच्या चंदेरी नगरामध्ये मला बसायची संधी मिळाली. तर त्या निमित्तानं बोलण्याच्या ओघात किंवा सांगण्याच्या ओघात माझ्याकडे काय अपशब्द गेला असेल तर माझ्या बुद्धीचा दोष आहे, आणि ते चांगला आहे. ते गुरुवर्य चैत्र महाराज देवपूर यांचा आहे. झालेली सेवा पण मोठ्या पांडुरंगाच्या चरणी, आपल्या सर्व भाविभक्तांच्या चरणी, माता भगिनींच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला समर्पित करतो.
पूर्ण लाभ द्यायचा मला अधिकार नाही. तर महाराज पण महाराजात तुम्ही सेवा निर्माण करणार नाही. म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो, मौलिक काय म्हणलं, या भक्तीच्या वाट्याला प्रथम तरी झडझडोनी वहिलाने ये भक्तीची या वाट्याला जी आपण शरीर थांब माझी असं नाही.